आम्ही सगळा ठराव हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी किंवा शासनाने तातडीनं ज्या उद्धव ठाकरेंनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराचा अवमान केलाय, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्या शिवसेना प्रमुखांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावर तातडीनं हकालपट्टी करावी उद्धव ठाकरेंनी, असा ठराव आम्ही आज पास केला आहे, मंजूर केला आहे आणि त्याची पत्र आम्ही लवकरच शासनाकडे पोहोचवतो आहे. स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र स्मारकाची पाहणी केली, तिथे पत्रकार परिषदही घेतली आणि सांगितलं की लवकरच आम्ही पंतप्रधानांच्या हस्ते या स्मारकाचं लोकार्पण करू. कालपर्यंत पंतप्रधानांना शिव्या घालणारे उद्धव ठाकरे यांना एकदम आता पंतप्रधान आठवलं, कसं काय बाबा नाही. काल एकनाथ शिंदे साहेबांनी चांगलं उत्तर दिलं, पण आता पंतप्रधानांचं नाव घेण्याचा, अमितजी शहा यांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार हा उद्धव ठाकरेंनी आता गमावला आहे. जो बूंद से जाती है वो हाऊस से नहीं आती है. आता कितीही भीक मागितली, कितीही गुच्छ दिले, कितीही वेळा पाय पडले, तर जे गेलं ते गेलं, संपलं सगळं आता. आणि म्हणून आम्ही हे सहन करणार नाही. शिवसैनिक महाराष्ट्रातला सहन करणार नाही, मुंबईतला शिवसैनिक सहन करणार नाही. ज्यांनी शिवसेना प्रमुखांचा अवमान केला आहे, त्यांच्या विचाराची पायमल्ली केली, त्यांना त्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरती, मग तो त्यांचा ते पिल्लू असू देत आदित्य किंवा उद्धव ठाकरे असू देत, यांना त्या ठिकाणी बसण्याचा अधिकार नाही. हे बसून तिथे फक्त वेगळे धंदे करण्याचं काम होईल. यांच्या घशात ती जागा जाईल आणि त्या जागेचा 100% दुरुपयोग होईल, हा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. स्मारकाचं बांधकाम MMRDA करत आहे, प्रकल्पाची जबाबदारी MMRDA. प्रकल्प MMRDAचा आहे, जागा शासनाची आहे, खर्च शासनाचा आहे आणि आयत्या नागोबा जसं त्या गादीवर बसले बाळासाहेबांच्या, तसं इथं पण येऊन बसतील, ही आम्हाला भीती आहे. आणि म्हणून यांची ताबडतोब या अध्यक्षपदावर हकालपट्टी व्हावी, ही आमच्या मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांची पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. धन्यवाद. शेवटच्या निवडणुका जवळ आहेत महापालिकेच्या, असं असताना संघटनात्मक एवढे मोठे बदल नियुक्त रद्द करून नवीन करणं संघटनात्मक दृष्ट्या शेवटी पक्षाची शिस्त महत्वाची, शेवटी पक्षाची शिस्त महत्वाची. आणि म्हणून म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ स्वतःचा कामा नाही, यासाठी एक चांगला निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आहे. त्या निर्णयाचं सगळ्यांनी आम्ही स्वागत केले. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम, जय हिंद, जय महाराष्ट्र.